नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं AMS क्लासेस एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये. इयत्ता 7वी स्कॉलरशिप इंग्रजी विषयाचे घटक आपण अभ्यासात आहोत. या अगोदरही आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यापैकी पहिला युनिट जो आहे व्होकॅब्युलरी, त्यातील रायटिंग वर्ड्स यूजिंग गिवन क्ल्यूज हा घटक आपण अभ्यासात आहोत. याही अगोदर याची व्हिडिओज बनवलेले आहेत. त्याच्या पुढचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 10. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ज टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड्स अँड कम्प्लीट द वेब. असा प्रश्न आहे. या अगोदर अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेला आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं काय दिलं आहे बघा, हँड हा शब्द दिलेला आहे आणि हँडशी रिलेटेड एक शब्द दिलेला बॉल आणि दुसरा आहे बुक. आपल्याला दिलेल्या 4 पर्यायामधून इथे आणि इथे 2 पर्याय आपल्याला अचूक असे 2 पर्याय शोधायचे आहेत. बघा बरं, हँड अबो हा मिनिंगफुल वर्ड होऊ शकतो का? नाही होऊ शकत. हँड ओव्हर होऊ शकतोय. हँड ओव्हर म्हणजे हस्तांतरित करणे. हँडमच असा शब्द आपण कधी ऐकलेला नाही आहे. हँडसम होईल का? हँडसम म्हणजे देखणा किंवा सुंदर. तर हँडसम आणि हँडओव्हर म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 इथं बरोबर आहेत. आपल्याला 2 आणि 4ला इथं काय करायचं आहे? गोल करून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. चूज द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. इथं तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. या चित्रात तुम्हाला काय दिसते की एक स्त्री रुग्णाचं दात तपासत आहे. तुम्हाला पर्याय दिलेला आहे की चित्र नेमकं कशाविषयी आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पर्याय 4 दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 नर्स, दुसरा डॉक्टर, तिसरा डेंटिस्ट आणि चौथा बेकर. आता यातला बेकर हा शब्द सुरुवातीलाच बाहेर पडतो, कारण हे बेकरशी रिलेटेड हे चित्र नाहीच आहे. आता राहिलं नर्स, डॉक्टर आणि डेंटिस्ट. आता दात तपासणाऱ्या डॉक्टरला आपण काय म्हणतो? डेंटिस्ट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3ला आपण काय करून घेऊ? गोल करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेला येत असतात. तुम्ही डॉक्टराशी संबंधित, आता उदाहरणार्थ लहान मुलांचे डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ, हाडांचा डॉक्टर यांना काय म्हणतात ते तुम्ही लक्षात ठेवायला हवं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. रीड द रिस्पॉन्स इन द फॉलोइंग वेब. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज. आता इथं तुम्हाला काय दिलं आहे? रिस्पॉन्सेस दिलेले आहेत. रिस्पॉन्सेस म्हणजे काय? जे आपले एक्सप्रेशन आहेत, पण कधी काय बोलतो ते इथं दिलेलं आहेत. ते कशाविषयी आहेत ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. करेक्ट अल्टरनेटिव्ह 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. तर रिस्पॉन्सेस काय आहेत बघा. कॉंग्रॅच्युलेशन, दॅट्स ग्रेट, वेल डन, वंडरफुल. आता हे 4ही रिस्पॉन्सेस कधी असतात बघा? बॅड न्यूजच्या वेळी असतात का? नक्कीच नाही. ह्या काही सूचना आहेत का? इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत. नोटिसेस आहेत का? नाही आहे. शेवटचा पर्याय काय बघू? गुड न्यूज आहे का? नक्कीच आहे. गुड न्यूज काहीतरी असेल, चांगली बातमी काहीतरी किंवा आनंदाची बातमी असेल तर आपण काय म्हणतोय? कॉंग्रॅच्युलेशन्स, दॅट्स ग्रेट, वेल डन म्हणजे शाबास, अतिशय चांगलं, वंडरफुल, अप्रतिम अशा प्रकारच्या भावना आपण व्यक्त करत असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 4ला आपण इथं काय करून घेऊ? गोल करून घेऊ. प्रश्न 13. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज टू कम्प्लीट द सेंटेन्स. आणि सेंटेन्स काय बघा. हेल्थ इज अ ग्रेट ब्लेसिंग फ्रॉम गॉड. डॅश डॅश हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड हेल्दी पर्सन इन इज ऑलवेज फ्री ऑफ डॅश डॅश डॅश. आता तुम्हाला आता इथं 2 ठिकाणी डॅश डॅश आलेल्या आहे, रिकाम्या जागा आलेल्या आहेत. तिथं तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता सगळ्यात पहिला तो प्रश्न काय आपण समजून घेऊ. हेल्थ इज अ ग्रेट ब्लेसिंग फ्रॉम गॉड. आरोग्य हे देवाचं वरदान आहे किंवा आशीर्वाद आहे. तर डॅश डॅश हेल्थ आपण कधी शब्द कुठला वापरतोय बघा? गुड हेल्थ.
आपण हॅप्पी हेल्थ, ग्रेट हेल्थ, रिच हेल्थ हा शब्द वापरतो का? नाही. आपण गुड हेल्थ हा शब्द वापरतोय, चांगलं आरोग्य. गुड हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. चांगलं आरोग्य महत्त्वाचं आहे. आणि हेल्थी पर्सन, निरोगी व्यक्ती किंवा निरोगी माणूस हा कसा असतोय? ऑलवेज फ्री ऑफ, नेहमी मुक्त असतोय. कशापासून? आजारापासून. त्यामुळं पर्याय क्रमांक 2, गुड हेल्थ आणि ऑलवेज फ्री ऑफ इलनेस, म्हणजे आजारापासून तो मुक्त असतोय. कारण हॅप्पी आणि टेन्शन हा पर्याय तर येत नाही. हॅप्पी हेल्थ आपण म्हणतच नाही. ग्रेट हेल्थ नाही. तर इथं जर इथं हॅप्पीनेस हा शब्द दिलेला आहे. ऑलवेज फ्री ऑफ हॅप्पीनेस असं होईल का? नाही होत. रिच आणि कॉस्ट नाही होत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे. आपण त्याला काय करून घेऊ? गोल करून घेऊ. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 14. सिलेक्ट द वर्ड विच इज रिलेटेड टू फार्मर. आपल्याला कोणता शब्द निवडायचा आहे? फार्मर म्हणजे काय? शेतकरी. शेतकरीशी संबंधित आपल्याला शब्द निवडायचा आहे. चला पर्याय कोणते आहेत पाहू. पहिला पर्याय सोईंग. सोईंग म्हणजे पेरणी. नक्कीच फार्मरशी संबंधित आहे. पण पुढचेही पर्याय पाहू आपण. ड्रॉइंग म्हणजे चित्रकला. आता शेतकरी आणि चित्रकला काय संबंध आहे का? प्लंबिंग नळ दुरुस्ती, नक्कीच नाही. आणि सेविंग शिवणकाम. शिवणकाम, नळ दुरुस्ती, चित्रकला हे शेतकऱ्याशी रिलेटेड नाही आहेत, फार्मरशी रिलेटेड नाही आहेत. फार्मरशी रिलेटेड काय आहे? पेरणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. विच ऑफ द फॉलोइंग प्रोफेशन इज नॉट रिलेटेड टू टेक केअर ऑफ आवर बॉडी. या अगोदरही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रश्न क्रमांक आपण काळजीपूर्वक बघायचं, कारण इथं बऱ्याच वेळा नॉट रिलेटेड हा शब्द दिलेला असतो आणि आपण काय करतोय? जे रिलेटेड आहे त्याला टिकमार्क करून पुढे जातोय. नॉट रिलेटेड म्हटलेलं आहे. कशाशी नॉट रिलेटेड? टू टेक केअर ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीराची काळजी, आपल्या आरोग्याची, आपल्या शरीराची काळजी न घेणाऱ्या व्यवसाय कोणता, तो आपल्याला निवडायचा आहे. आता इथं कोणते कोणते पर्याय दिलेले आहेत बघा. पहिला पर्याय आहे डॉक्टर. डॉक्टर आरोग्याची काळजी घेतच असतात. नर्स हे आरोग्याची काळजी घेतात. डेंटिस्टसुद्धा आरोग्याची काळजी घेतातच. आता राहिला पर्याय क्रमांक 2. सोल्जर हे देशाचं रक्षण करतात. त्यामुळे ते आपल्या आरोग्याची, आपल्या शरीराची काळजी न घेणाऱ्यापैकी हा पर्याय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं आपण गोल करून घेऊ. क्वेश्चन नंबर 16. चूज द करेक्ट ऑप्शन टू फॉर्म अ न्यू वर्ड फ्रॉम डोअर. आता डोअर या शब्दापासून आपल्याला खाली दिलेल्या पर्यायापैकी एक शब्द निवडायचा आहे. त्यामुळं आपल्याला एक नवीन शब्द मिळणार आहे. तर डोअरशी बघा, डोअरमेट होतो का? नाही. डोअर बॉल कधी ऐकलं का? नाही. डोअरमॅट अगदी बरोबर आहे. डोअरमॅट म्हणजे पायपुसणी. डोअरमॅट पायपुसणी. आणि डोअर बॅग हा शब्द नसतोच. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 इथं आपण गोल करून घेऊ. प्रश्न क्रमांक 17 बघा. क्वेश्चन नंबर 17. चूज द इनकरेक्ट कमांड. Choose the incorrect command which we don't use while working on the computer. आता कॉम्प्युटरवर काम करताना आपण वापरत नाही अशी चुकीची सूचना निवडा, असं त्यांनी निवडायला सांगितलेलं आहे. आता कॉम्प्युटर आपण वापरत असाल तर तुम्हाला माहीत आहे की कंट्रोल हे बटन कॉम्प्युटरवरती असतं. शिफ्टसुद्धा बटन असतं. फोल्ड हे कुठं कीबोर्डवर कधी बघितलं आहे का आपण काम करताना वगैरे? नाही. आणि कॉपी तर कॉम्प्युटरशी संबंधित आहे. तर कॉम्प्युटरशी संबंधित असणारे कोणते कोणते शब्द आहेत? कंट्रोल, शिफ्ट आणि कॉपी. त्यातला फोल्ड हा पर्याय काय आहे? आपण वापरत नाही. इनकरेक्ट कमांड आहे ती. त्यामुळं पर्याय क्रमांक 3ला आपण काय करून घेऊ? इथं गोल करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे ओकॅबलरी या घटकावर रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्ल्यूज वरती प्रश्न विचारलेले असतात. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून
बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील. काही शंका असतील स्पष्टीकरणामध्ये तर कमेंटमध्ये विचारायला हरकत नाही. 7वी स्कॉलरशिप संबंधी इंग्रजी विषयाचे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.